नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, काल आपण कॅलेंडर ह्या चॅप्टरला काल आपण ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती. आजच्या त्याच्यामध्ये काय आहे तर क्लास नंबर 2 आहे. आशा करतो क्लास नंबर 1 तुम्ही चांगल्याने पाहिली असाल. तर चला जास्त न बोलता डायरेक्ट आपण आपल्या क्लासला सुरुवात करू. बघा काल आपण कॅलेंडरला सुरुवात केली होती. आणखी एक गोष्ट PDF साठी काय करायची आहे तुम्हाला, PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, चलो. काल आपण बघा टाईप नंबर 1ला सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये किती तर 7 प्रश्न पाहिले होते. त्याच्या पुढचे प्रश्न आपल्याला आज कंटिन्यू करायचे आहे आणि टाईप नंबर 2 देखील आजच आपल्याला कंप्लीट पण करायचे आहे. बघा काय म्हणते, 2005 सालचा महिला दिन बुधवारी आला होता. 2004 सालचा महिला दिन आठवड्याच्या ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करा. म्हणजे बघा महिला दिन, येथे आपल्याला काय दिलं आहे, महिला दिन. महिला दिन कधी असतो मित्रांनो, हे थोडं जीकेचं नॉलेज तुम्हाला माहीत पाहिजे. महिला दिन कधी असतो तर 8 मार्च. महिला दिन कधी असतो तर 8 मार्चला असतो. तर बघा 2005 सालचा महिला दिन बुधवारी आला होता. म्हणजे काय तर 8 मार्च 2005 रोजी काय होता तर बघा आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे बुधवारी. कधी आला होता म्हणते, बुधवारी आला होता म्हणते. तर 8 मार्च 2005ला बुधवार आहे. तर मग 8 मार्च 2004ला कोणता वार असणार ते सांगायचं आहे. बघा एकच वर्षाचा डिफरन्स आहे आणि आपल्याला लहान म्हणजे खाली यायचं आहे, मागे जायचं आहे. तर काय होणार, मायनस होणार. मग बघा जर पुढे जाणी असेल आपल्याला आणि जर लीप वर्ष नसेल, साधा वर्ष असेल, तर आपण काय करतो +1 करतो. आता काही जाणी आहे मागे जाणी आहे. पण एक गोष्ट बघा, हा 2004 लीप वर्ष आहे. पण लीप वर्ष असो अगर नसो आपल्याला काही घेणं देणं नाही. 29 फेब्रुवारी येते का ते पाहायचं. जर 29 फेब्रुवारी येत असेल तर +2 करायचं, नसेल येत तर काय +1 करतो. जर पुढे जात असेल तर प्लस करणार, मागे जात असेल तर काय मायनस करणार. बघा 8 मार्च 2000 पासून 8 मार्च 2004 पर्यंत जाणी आहे. तर ह्या दोघांच्या दरम्यान मला सांगा बरं 29 फेब्रुवारी येणार का, नाही. 29 फेब्रुवारी तर आधीच निघून गेली. जर इथपासून इथपर्यंतचा विचार केला तर 8 मार्च 2004 पासून 8 मार्च 2005 यांच्या दरम्यान 29 फेब्रुवारी येणार का, नाही. कारण की 29 फेब्रुवारी आधीची निघून गेली. तर आपल्या याच्यात तर 29 फेब्रुवारी येत नाही आणि काही जाणी आहे मागे जाणी आहे. तर सिम्पली काय करणार मी, -1 करणार. बुधवारमधून 1 गेला, काय येणार तर मंगळवार. काय येणार, मंगळवार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार तुमच्या मित्रांनो, मंगळवार. कोणता तर ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, रवीचा जन्म 5 मे 1992 सोमवारी झाला. रवीचा जन्म कधी झाला म्हणते तर 5 मे 1992ला सोमवारी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहिला जातो. मात्र वाढदिवशी मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास, बघा प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहिला जातो मध्ये, पण मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही हे आपल्याला सांगायचं आहे. बघा त्याचा जन्म कधी झाला, 5 मे 1992ला. तेव्हा काय होतं, सोमवार. बघा हा जन्म कधी झाला तर 1992ला आणि इथं काय होतं तर हा होता सोमवार. बघा मी ज्या पद्धतीने सांगतो तेच एक पद्धत आहे मित्रांनो याला सोडवायची. ठीक आहे, मग कसं सोडवणार. बघा पहिला वाढदिवस कधी येणार, 10 वाढदिवस माहीत करणे आहेत आपल्याला. पहिला वाढदिवस कधी येणार तर मित्रांनो 93ला, 1993. मग 94, 95, 96. मग काही तर 97, बाकीचे इकडे घेतो, 98, 99 आणि काही तर 2000. किती वर्ष झाले बघा. पहिला वाढदिवस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाले. 2001 9 आणि 2002 किती तर 10. म्हणजे 2002 पर्यंत त्याचा वाढदिवस जाईल, 10 वाढदिवस कंप्लीट होणार. मग मला सांगा याच्यात काय करणार आता आपण,
आ बघा 1992ला सोमवार होता, 93ला कोणता वार असणार तर मंगळवार, कारण की +1 करणार मंगळवार. 94ला बुधवार, बुधवार. 95ला गुरुवार. का बरं एक एक प्लस करत नेतो, कारण की हे साधी वर्ष आहेत. 29 फेब्रुवारी येणार का नाही. मग बघा 96, आता कुठपासून कुठपर्यंत ज्यांनी तर 5 मे, 5 मे पासून बघा 5 मे 1992 ते 5 मे 1996 यांच्या दरम्यान 29 फेब्रुवारी येणार का तर हो 29 फेब्रुवारी येणार. का बरं येणार, कारण की हा 96 काय आहे तर लीप वर्ष आहे. काय आहे तर हा लीप वर्ष आहे. तर यांच्यात काही तर 5 मे ते 5 मे 1996 याच्यामध्ये 29 फेब्रुवारी येणार, म्हणून आपण याच्यात +2 करणार. +2 करा गुरुवारमध्ये, तर हा काय होणार तर शनिवार होणार. हा काय होणार शनिवार. मग 97ला काय असणार तर रविवार, रविवार. 98ला सोमवार, सोमवार. 99ला मंगळवार, मंगळवार. आणि बघा 2000 आणखी काय आला लीप वर्ष आलं, त्याच्यात 29 फेब्रुवारी येणार, म्हणून त्याच्यामध्ये प्लस किती करणार तर +2 करणार. म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार. 2000 वर्षी कोणता वार येणार तर गुरुवार. मग इकडे शुक्रवार, शुक्रवार आणि काही तर शनिवार. काय येणार शनिवार येणार. अशा पद्धतीने हे काय झाले तर मित्रांनो दिवस झाले. मग मग आता काय पाहिजे आहे आपल्याला याच्यात की मात्र वाढदिवसाच्या मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास तो चित्रपट पाहत नाही, आणि पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहत नाही ते सांगायचं आहे. आणि तो काही तर मंगळवारी आणि बुधवारी चित्रपट पाहत नाही. तर बघा हा एक आला मंगळवार, याच्यात तो चित्रपट पाहणार नाही. बुधवार लगेच आला बुधवार, याच्यात पण तो चित्रपट पाहणार नाही. मग आणखी काय आहे बघा, हा इथं आला मंगळवार आणि याच्यात पण हा चित्रपट पाहणार नाही. म्हणजे किती वेळा 1 2 3, 3 वेळा तो चित्रपट पाहू शकणार नाही. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3च हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. किती वेळा तो चित्रपट पाहू नाही शकणार 3 वेळा. समजलं, चांगला प्रश्न होता. ठीक आहे, जर थोडं काही कन्फ्युजन असेल तर एकदा रिव्हर्स करून पाहून घ्याल मित्रांनो. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न पाहा ना. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 10. शनिवारच्या शनिवार नाही, सर्वरीचा जन्म बुधवारी दिनांक 5 सप्टेंबर 2001ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येणार ते सांगणे आहे आपल्याला. बघा जन्म कधी झाला 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर कितीला तर 2001ला. तर हिचा तिसरा वाढदिवस कधी येईल ते सांगणे. हिचा पहिला वाढदिवस होता बुधवार, बुधवारी. आता तिसरा वाढदिवस कधी येणार ते सांगा बरं. बघा पहिला वाढदिवस येणार 2002, 2003 आणि 2004ला. कितवा वाढदिवस येणार तिसरा. सिम्पली याच्यात काय करायचं, जितवा वाढदिवस विचारलं तेवढा प्लस करा. काही तर तिसरा म्हणलाय तर 2001 मध्ये 3 जोडा किती होणार 2004. म्हणजे 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर 2004ला तिचा कितवा वार येणार तर तिचा कितवा वाढदिवस येणार तिसरा वाढदिवस येणार. चला काय करणार आता आपण याच्यात एकतर पाहूया की किती वर्षांचा फरक आहे. साहजिकच आहे 3 वर्षांचा फरक असणार. आणि लीप वर्ष येतो का याच्यात, म्हणजे 29 फेब्रुवारी येत आहे का याच्यात तर हो येत आहे. कारण की बघा 2004 हा लीप वर्ष आहे आणि याच्यात काही 29 फेब्रुवारी येणार, म्हणजे काय होणार तर +1 एक वेळा येत आहे. म्हणजेच बाकी किती उरणार तर तुमची 4. किती उरणार +4. बघा 2001 पासून 2004 पर्यंत ज्याने काय करावं लागेल +4 करावं लागेल. करा +4. बघा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर उत्तर काय येणार याच्या मित्रांनो रविवार. काय येणार रविवार. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 11. गौरीचा जन्म शुक्रवारी दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला. गौरीचा जन्म कधी शुक्रवारला झाला 10 सप्टेंबर 1993 रोजी. तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार. अगेन तेच तसंच प्रश्न आहे बघा. 10 सप्टेंबर, 10 सप्टेंबर किती 1993ला जन्म झाला, तेव्हा कोणता वार होता तर शुक्रवार. कोणता वार होता शुक्रवार, शुक्रवार. मग काय म्हणते तर तिचा तिसरा वाढदिवस, तर याच्यात 3 जोडा काय होणार 96. म्हणजे 10 सप्टेंबर, 10 सप्टेंबर 1996ला कोणता वार होता ते सांगायचे आहे. कसं सांगणार पहा, फरक कितीचा आहे. तिसरा वाढदिवस आहे तर साहजिकच आहे
3चा फरक असणार, बरोबर आहे का नाही? मग याच्यात 29 फेब्रुवारी येत आहे का? येत आहे. बघा 96 हा लीप वर्ष आहे आणि याची 29 फेब्रुवारी येत आहे, तर काय होणार +1, म्हणजे याचा अर्थ काय 3 आणि 1 4 बाकी उरणार, 4 बाकी आणि 4 काय करावं लागेल तर प्लस करावं लागेल. शुक्रवारमध्ये 4 प्लस करा, काय होणार शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे याचं उत्तर काय येणार तर मंगळवार. याचं उत्तर कोणतं येणार तर मित्रांनो मंगळवार. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 2 हे काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. हां चला, टाईप नंबर 1 चांगल्या पद्धतीने कंप्लीट झाला मित्रांनो. आता काही पाहिजे आहे आपल्याला तर टाईप नंबर 2, आणि टाईप नंबर 2 वरची देखील आपल्या पेपरमध्ये चांगले प्रश्न बनतात. तर ठीक आहे, चला टाईप नंबर 2ला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आता टाईप नंबर 2 पाहिजे. टाईप नंबर 2ला सुरुवात करण्या अगोदर याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत. बेसिक गोष्टी कोणत्या तर कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस राहतात आणि त्याचे शिल्लक दिवस किती असतात ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो. हे बघा, जो हा कणा दिसते, ह्या कण्यावरती जो महिना येणार त्याच्यात 31 दिवस असणार आणि बीच्यामध्ये असणार त्याच्यात किती 30 दिवस असणार. बघा जानेवारी, फेब्रुवारी, फेब्रुवारीमध्ये माहीत आहे 28 किंवा 29 असतात, तर ते एक सुटलेलं आहे याच्यात. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, आणखी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे, बघा एकदा पुन्हा सांगतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर बघा, तर याचे काही दिवस आणि शिल्लक दिवस आपल्याला माहीत पाहिजेत. तर आपण पाहूया चांगल्या पद्धतीने. बघा मी काय घेतो तर इथं आधी घेतो महिना. महिना कोणता आहे, त्याचे दिवस किती आहेत आणि त्याचे शिल्लक दिवस किती आहेत. ठीक आहे, शिल्लक दिवस म्हणजे काय, जसा आपण पकडला जानेवारी महिना, कोणता महिना तर मित्रांनो जानेवारी महिना. बरं याच्यातच घेऊ ना सिद्धा, एवढं काही लोड नाही. बघा पहिला काय घेणार आपण जानेवारी. बघा जानेवारीमध्ये किती दिवस असतात मित्रांनो, तर तुम्ही म्हणाल सर 31 दिवस असतात, कारण की कोण्यावर येते. आता शिल्लक दिवस किती असतात 3. शिल्लक दिवस म्हणजे काय मित्रांनो, जे महिन्यामध्ये किती दिवस आहेत 31 दिवस, 31 भागीला किती करायचं तर 7. बघा 7×28 किती वाजले 3. जे शिल्लक असतात तिला शिल्लक किंवा बाकी म्हणतात, तर हे काय उरणार बाकी, हे काय उरणार बाकी. म्हणून पटापट मी जे काही सांगतो ते लवकर लवकर लक्षात घ्याल. ठीक आहे, प्रत्येकाचे काढत नाही बसणार आपण, डायरेक्ट सीधं पाठांतरच करणार. बघा दुसरा काय आहे फेब्रुवारी. बघा फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो किंवा 29 दिवसाचा असतो, तर याचे शिल्लक दिवस असतात 0 किंवा 1. बघा 28 दिवसाचा असेल तर 0 आणि 29 दिवसाचा असेल तर 1. तिसरा आहे मग मार्च. मार्च महिन्याचे काय 31 दिवसाचा असतो आणि शिल्लक दिवस किती तर 3. चला चौथा आहे एप्रिल. एप्रिल महिना किती 30 दिवसाचा असतो आणि शिल्लक दिवस असतात मित्रांनो 2. मग नंतर आहे मे महिना असतो 31 दिवसाचा आणि शिल्लक दिवस किती असतात तर 3. मग नंतर 6वा आहे जून असतो 30 दिवसाचा आणि शिल्लक दिवस असतात त्याची 2. मग नंतर 7वा आहे मित्रांनो जुलैचे दिवस किती असतात 31 आणि शिल्लक किती असतात तर 3 दिवस. मग नंतर 8वा आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याचे दिवस असतात 31 आणि शिल्लक दिवस असतात 3. 9वा आहे मित्रांनो सप्टेंबरचे दिवस किती असतात 30 आणि शिल्लक किती असतात तर 2. सप्टेंबर नंतर काही तर मग ऑक्टोबर. बघा ऑक्टोबरचे दिवस असतात 31 आणि शिल्लक असतात किती तर 3. आणि नंतर 11वा आहे मित्रांनो नोव्हेंबरचे दिवस असतात मित्रांनो 30 आणि शिल्लक दिवस असतात 2. आणि मग काय आहे तर डिसेंबर महिना किती दिवसाचा तर 31 दिवसाचा. डिसेंबर महिना किती दिवसाचा तर 31 दिवसाचा आणि शिल्लक दिवस किती तर 3. बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यांचे काहीतरी फक्त आपल्याला शिल्लक दिवस लक्षात ठेवून आहेत. बघा जानेवारीच्या 3,
जानेवारीच्या 3, फेब्रुवारीच्या 0 किंवा 1, मार्चच्या 3, एप्रिलच्या 2, मेच्या 3, जूनच्या 2, जुलैच्या 3, ऑगस्टच्या 3, सप्टेंबरच्या 2, ऑक्टोबरच्या 3 आणि नोव्हेंबरच्या 2 आणि डिसेंबरच्या 3. बस हे गोष्टी जर तुम्हाला पाठांतर झाल्या तर समजा की हा टाईप तुमच्यासाठी चिल्लर आहे. आणि टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2 याच्यावरचेच पुढचे टाईप निर्भर आहेत मित्रांनो. म्हणून हे गोष्टी चांगल्याने येणे तुम्हाला गरजेचे आहे. समजलं हे? चला आता काय करणार तर आता पाहणार आपण डायरेक्ट प्रश्न. बघा प्रश्न काय म्हणते, एका वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कधी असेल. बघा जर तुम्हाला माहीत नसतील तर हे दिवस तुम्हाला लक्षात असण्यासाठी बाजूला लिहून ठेवलं मित्रांनो. दिवस तुम्हाला माहीत पाहिजेत कारण की थोडाफार जीकेचा देखील हा पार्ट आहे. ठीक आहे. तर बघा गांधी जयंती कधी असते मित्रांनो? 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला बरोबर आहे का नाही? 2 ऑक्टोबर. तर काय म्हणजे एका वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी, तर 2 ऑक्टोबरला काय दिलं आहे तर आपल्याला बुधवार दिला आहे. ठीक आहे. आणि मग नंतर काय विचारलं आहे तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी असतो मित्रांनो? 1 मेला. महाराष्ट्र दिन काय असतो? 1 मेला. कोणता वार असणार ते सांगायचे. बघा आतापर्यंत काय देत होता आपल्याला? तारीख आणि महिना सारखा देत होता आणि वर्ष वेगळा राहत होता. आता काय आहे मित्रांनो? बघा एका वर्षी म्हणजे वर्ष सारखाच आहे आपल्यासाठी. वर्ष सारखं आहे, महिने वेगळे आहेत आणि तारखा वेगळ्या आहेत. तर मग याचं उत्तर काढायचं कसं? बिलकुल सिंपल आहे मित्रांनो. कसं? बघा मी ज्या ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने लक्ष द्या. बघा आपल्याला कुठपासून कुठपर्यंत जायचं आहे? लहान महिना पाहायचा. बघा लहान महिना कोणता आहे? मे पासून कुठपर्यंत जायचं आहे तर ऑक्टोबरपर्यंत जायचं आहे. तर हे लिहून घ्यायचं कसं? बघा मे, फक्त समजण्यासाठी असं ॲक्च्युअलमध्ये सोडवताना लिहायचं नाही आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि काही तर ऑक्टोबर. सप्टेंबर आणि काही तर ऑक्टोबर. बघा ऑक्टोबरपर्यंत कुठपर्यंत जायचं आहे तर तुम्ही म्हणाल सर 2 ऑक्टोबरपर्यंत. तर शेवटचा जो मोठा महिना राहते, शेवटचा महिना राहते, त्याचे ज्या तारखेपर्यंत जायचे आहे ते तारीख देऊन द्यायची. तर किती? 2 तारखेपर्यंत जायचं आहे. किती तारखेपर्यंत जायचं आहे? 2 तारखेपर्यंत जायचं आहे तर 2 देऊन द्या. हे काय? दिलेली तारीख. शेवटच्या महिन्याची दिलेली तारीख जशीची तशी लिहायची. दिलेली तारीख, शेवटच्या महिन्याची दिलेली तारीख जशीची तशी लिहायची. दिलेली तारीख आहे ही. ठीक आहे. आणि नंतर काय तर 1 मे पासून जाणे आहे आपल्याला पुढे. तर जे 1 मे जे असतात ना याचे लिहायचे मित्रांनो शिल्लक दिवस. याचे काय लिहायचे? शिल्लक दिवस. कसा? बघा मे महिना किती दिवसाचा असतो तर 31. तर 31 - 1 करा कारण की 1 दिवस दिला आहे तर किती उरणार? 30. 30 हे काय आहेत तर शिल्लक दिवस. पहिल्या स्टार्टिंगच्या महिन्याचे काय घ्यायचे तर शिल्लक दिवस. हे काय होणार आपले स्टार्टिंगच्या महिन्याचे? बघा स्टार्टिंगच्या महिन्याचे घ्यायचे शिल्लक दिवस आणि शेवटीला जो महिना येते त्याची काय लिहायची तर दिलेली तारीख. बघा शेवटीला ऑक्टोबर महिना आला, ऑक्टोबर महिन्याची किती? 2 तारीख दिली आहे. आणि स्टार्टिंगला काय आला तर मे महिना आला. मे महिन्याची किती? 1 तारीख दिली होती. तर शिल्लक दिवस किती राहणार? 30. कारण की मे महिना किती दिवसाचा असतो तर 31 दिवसाचा असतो. लिहिलं. मग बघा हे जे बिचातले जे महिने वाचले आहेत ना यांचे काय लिहत येणार आपण? शिल्लक दिवस. बघा जूनचे शिल्लक दिवस आहेत 2, जुलैचे आहेत 3, ऑगस्टचे आहेत 3 आणि सप्टेंबरचे आहेत 2. सप्टेंबरचे किती आहेत तर 2. बघा मेचे शिल्लक दिवस, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2 आणि ऑक्टोबरचे 2 दिलेली तारीख. एवढी गोष्ट समजली. मग काय करणे आहे आपल्याला? ह्या सर्वांची करणे आहे बेरीज. ह्या सर्वांची काय करणे आहे तर बेरीज. बघा याच्यातील पण शिल्लक दिवस काढून घ्यायचं. 700 वरती दिवस गेलं तर शिल्लक दिवस काढून घ्यायचं. बघा 7 ने भाग द्या याला. काय होणार? 728 शिल्लक दिवस किती वाचले? 2 वाचले. किती वाचले तर 2 वाचले. आता करा यांची बेरीज. काय होणार? 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 काय होणार? 10 आणि 2 12, 12 आणि 2 काय होणार तर 14. 14 याला बट्टे करा 7 कारण की आपल्याला शिल्लक दिवस पाहिजे. तर शिल्लक दिवस किती उरणार तर 2 बाकी. शिल्लक म्हणा किंवा काही तर बाकी काय उरली तर 2 बाकी उरले. सॉरी 2 नाही 0 बाकी उरली. किती बाकी उरली तर 0. जर 0 बाकी असेल तर काही नाही प्लस. बघा मागे जाणी आहे म्हणून काय करणार? -0 करा प्लस करा. उत्तर काय येणार? तेच येणार. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार? बुधवार ते बुधवारच असणार. सेम डे काय असणार तर बुधवार.
2 ऑक्टोबर बुधवार असेल तर 1 मेला काय असणार तर बुधवारच असणार. तर हे अशा पद्धतीने याला सोडवतो. आणखी चांगली प्रॅक्टिस करणार मित्रांनो आपण ह्या प्रश्नावरती. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. जसे 2-3 प्रश्न तुम्ही पाहाल चांगल्याने ते तुम्हाला ॲटोमॅटिकच समजून जाणार. काय म्हणते बघा. क्रांती दिनाला शुक्रवार असेल तर बाल दिनाला कोणता वार असेल? क्रांती दिनाला कोणता वार आहे म्हणते शुक्रवार आणि बाल दिनाला कोणता वार असेल ते सांगायचं आहे. एकाच वर्षाची गोष्ट चालू आहे बरोबर आहे. मला सांगा क्रांती दिन कधी असतो? बघा क्रांती दिन कधी असतो? 9 ऑगस्टला. क्रांती दिन कधी असतो? तर 9 ऑगस्टला. म्हणजे 9 ऑगस्टला काय दिलं आहे तुम्हाला? 9 ऑगस्टला काय आहे तर क्रांती दिनाला शुक्रवार आहे आणि क्रांती दिन कधी असतो तर 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला मग काय होणार तर शुक्रवार. तर मग बालदिनाला कोणता वार असेल तर बालदिन कधी येतो? 14 नोव्हेंबरला. बालदिन 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला कोणता वार काढणे म्हणजे असेल ते सांगणे. तर बघा आता आपल्याला कुठपासून कुठपर्यंत जाणे? ऑगस्ट महिना दिलाय, ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत जाणे. तर बघा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि काय तर नोव्हेंबर. शेवटी काय येणार? नोव्हेंबर. बघा शेवटच्या महिन्याचे दिलेले दिवस कोणते आहे तर 14. दिलेले दिवस म्हणा किंवा तारीख, किती तारीख दिली आहे तर 14 तारीख दिली आहे म्हणून 14 तारीख घ्यायची आहे ना. ऑगस्टचे काय घेणार तर आपण ऑगस्टचे घेणार शिल्लक दिवस. बघा ऑगस्ट महिना हा जो असतो हा 31 दिवसाचा असतो आणि दिलं किती आहे आपल्याला तर 9 तारीख दिलं आहे. म्हणजे शिल्लक दिवस किती असणार तर याचे मित्रांनो 31 मधून 9 गेले किती असणार तर 22 असणार. किती असणार? 22 असणार. एवढं समजलं. जो शेवटचा महिना असतो त्याची काही दिलेली तारीख इथं पण लिहून देतो मी, दिलेली तारीख. आणि जो आधीचा महिना असतो ठीक आहे स्टार्टिंगच्या त्याच्यात काही तर शिल्लक दिवस. शिल्लक दिवस समजलं. हां मग बाकीच्यांचे काय घेणार तर आपण जे आपले काय होते तर शिल्लक दिवस किंवा बाकी दिवस. बघा ऑगस्टचे तर लिहिले आपण. सप्टेंबरचे किती असतात शिल्लक दिवस? 2 आणि ऑक्टोबरचे किती असतात तर 3. बघा ज्या मोठ्या संख्या दिसते त्यांचे शिल्लक दिवस काढून घ्या. बघा 7 तेरे 21 1 वाचणार. बघा 7 दुनी 14 0 वाचणार. म्हणजे काय होणार बघा यांची करा आता बेरीज. काय होणार? 1 आणि 2 3, 3 आणि 3 काय होणार तर 6. 3 आणि 3 काय होणार तर 6. बघा पुढे जात आहोत की मागे जात आहोत? ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे काय होणार तर पुढे जात आहोत म्हणजे काय होणार तर हे प्लस होणार. प्लस किती होणार? 6. बघा मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं +6 करा किंवा -1 करा उत्तर काय येते तुमचं सारखाच येते. तर बघा शुक्रवारमधून 1 गेला किती राहणार तर गुरुवार. गुरुवार. जर हे लक्षात नसेल येत तर सिम्पली तुम्ही +6 करा. बघा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर उत्तर काय येणार तुमचा गुरुवारच येणार. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 1 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. आता आशा करतो मित्रांनो 2 प्रश्नात तर तुम्हाला चांगल्याने समजलं असेल. तर आता काय करणार आपण थोडा स्पीडमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार. बघा 1 एप्रिलला सोमवार होतं तर त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार असेल? 1 एप्रिलला काय होतं? सोमवार होतं. तर त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार असेल ते सांगायचे. तर बघा 1 एप्रिल दिला आहे आपल्याला. 1 एप्रिलला कोणता वार दिला आहे आपल्याला? सोमवार. सोमवार दिला आहे. तर आपल्याला काढायला सांगितलं आहे 25 डिसेंबर. काही हरकत नाही ना. 25 डिसेंबर काढू आपण. बघा कुठपासून कुठपर्यंत जाणार आपण? एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत. इंग्लिशमध्ये अक्षरं लिहिणी सोपी जातात मित्रांनो म्हणून इंग्लिशमध्ये लिहितो. बघा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर कुठपर्यंत जाणे आहे तर 25पर्यंत जाणे आहे म्हणून 25. आणि बघा एप्रिलचे काही शिल्लक दिवस. एप्रिल किती दिवसाचा असतो तर तुम्ही म्हणाल सर 30 दिवसाचा असतो. 30 - 1 करा किती येणार तर 29 येणार. बरोबर आहे का नाही? शेवटच्या महिन्याची दिलेली तारीख आणि पहिल्या जो स्टार्टिंगला असतो त्याचे काहीतरी शिल्लक दिवस. बाकी मेचे बघा मेचे शिल्लक दिवस 3, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3 आणि नोव्हेंबरचे 2. बघा ज्या मोठ्या संख्या दिसतात त्यांना छाटून घ्या 7ने. बघा 7 × 28 1 वाचला. येथे किती होणार? 7 तेरी 21 किती वाचले तर 4 वाचले. चला करा आता यांची बेरीज करा. काय होणार? 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 किती होणार? 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 किती होणार तर 17, 17 आणि 2 19, 19 आणि 4 किती होणार तर 23.
म्हणजेच काय तर 23/7 बाकी किती उरणार 7 तेरी 21 2 बाकी किती बाकी उरणार तर 2 बाकी बरोबर आहे का नाही किती बाकी उरणार 2 बाकी तर काय करणार आपण पुढे जात आहोत की मागे येतो तुम्ही म्हणाल नाही सर आपण पुढे जात आहोत एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत जात आहोत ना तर काय पुढे जात आहोत तर काय करणार हे +2 करणार बाकी जे आली तेवढे काय करणार तर +2 करणार बघा सोमवार अधिक 2 मंगळवार बुधवार म्हणजे याचं उत्तर काय येणार तर बुधवार बुधवार बरोबर आहे की नाही कोणता ऑप्शन येणार तर ऑप्शन नंबर 3 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार समजलं चलो पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढचा प्रश्न काय आहे जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असणार बघा आधीच बाजूला लिहून ठेवलं मी काय तर आंतरराष्ट्रीय योग दिन कधी येतो तर 21 जूनला आणि राष्ट्रीय विज्ञान दिन कधी येतो तर 28 फेब्रुवारीला तर काय म्हणताय आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे 2016चीच गोष्ट करत आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन कधी येत आहे तर आपला 21 जून म्हणजे याचा अर्थ 21 जून 2016 21 जून 2016ला कोणता वार दिला आहे आपल्याला मंगळवार दिला आहे कोणता वार मंगळवार तर मला सांगा राष्ट्रीय विज्ञान दिन त्याच वर्षीचा म्हणजे किती 28 फेब्रुवारी 2016ला कोणता वार असेल बघा 21 जून 2016ला मंगळवार आहे तर 28 फेब्रुवारी 2016ला कोणता वार असेल हे आपल्याला सांगायचे आहे बघा कसं सांगणार तेच कुठपासून कुठपर्यंत जाणे आहे आपल्याला तर फेब्रुवारीपासून जूनपर्यंत जाणे आहे तर बघा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून बरोबर आहे का नाही जूनपर्यंत झाले जूनची किती तारीख दिली आहे 21 तर 21 जसंचं तसं लिहून घ्या आणि 28 फेब्रुवारी 2016 बघा 2016 काय आहे तर लीप वर्ष आहे 2016 काय आहे तर लीप वर्ष आहे आणि लीप वर्षात फेब्रुवारीमध्ये किती महिने दिवस असतात 29 म्हणून काय करणार 29 - 28 म्हणून फेब्रुवारीचे शिल्लक दिवस किती उरणार 1 किती शिल्लक दिवस उरणार 1 मग तेच बघा फेब्रुवारी मार्चचे 3 एप्रिलचे 2 आणि मेचे 3 चला जे मोठे आहेत त्यांना लहान करून घ्या बघा 7 तेरी 21 बाकी किती उरणार 0 यांची काय होणार तर आता बेरीज बघा 1 आणि 3 4 4 आणि 2 काय होणार तर 6 6 आणि 3 9 9 बटे काय होणार तर 7 होणार म्हणजेच याचा अर्थ 7 1 7 किती उरले 2 बाकी उरले काय उरले तर 2 बाकी चला 2 बाकी उरले आता प्लस करू की मायनस करू तर तुम्ही म्हणाल सर आपण तर मागे जात आहोत जून महिन्यापासून मागे जात आहोत जर मागे जात आहोत तर काय करणार मी मायनस करणार किती -2 -2 करा काय होणार सोमवार रविवार म्हणजे याच्या उत्तर काय येणार मित्रांनो तर रविवार काय उत्तर येणार याच्या रविवार कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे कोणता ऑप्शन येणार ऑप्शन नंबर 3 हा एकदम बरोबर उत्तर येणार समजलं चला पुढचा प्रश्न पाहूया आता बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 बघा 4 प्रश्न झाले थोडे आरामात घेतला मित्रांनो आपण आता थोडे काय करणे आहे आपल्याला स्पीडमध्ये घेणे आहे काय म्हणते जर आराध्याचा जन्म 23 मार्च 2015 रोजी बुधवारी झाला तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल बघा जन्म काय दिला आहे तिच्यात 23 मार्च किती तर 2015ला काय होता म्हणते बुधवार होता म्हणते तर त्याच वर्षी शिक्षक दिन बघा शिक्षक दिन कधी येतो तर 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर किती 2015ला कोणता वार असेल ते सांगणे आहे आपल्याला ठीक आहे काही हरकत नाही सांगू आपण तर बघा कुठपासून कुठपर्यंत जाणे आपल्याला मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जाणे बघा मार्चमध्ये 31 दिवस शिल्लक दिवस किती राहणार तर आता आपण डायरेक्ट काय करणार महिना नाही लिहिणार ते समजण्यासाठी होतं आपल्याला आता डायरेक्ट लिहिणार बघा मार्चचे शिल्लक दिवस काय 23 तारीख दिली आहे शिल्लक दिवस म्हणजे 8 येणार मग मार्च नंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरची दिलेली तारीख
बस अशा पद्धतीने नेणार. बघा मार्चचे शिल्लक दिवस, मग काय एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. डायरेक्ट काही लिहत नाही येणार तर आकडे लिहत नेणार. आता बघा याच्यात काही कटतो का? बघा याच्यात एक बाकी उरेल, 7ने भाग देणार. तर आता करा यांची बेरीज. काय होणार? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 किती होणार? 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 किती होणार? तर 19. तर काय करणार? 19/7. बघा 7 2 14 म्हणजे किती उरले? 5 बाकी. किती उरले? तर 5 बाकी. बघा काय करणार मी? प्लस करणार की मायनस करणार? पुढेच जात आहोत तर काय करणार मी? +5 करणार. तुम्हाला कालच्याच क्लासमध्ये सांगितलं होतं मी, +5 करा किंवा -2 करा. काय होणार? तर ते सारखंच होणार. तर काय करतो मी? बुधवारमधून -2 करतो. बुधवार, मंगळवार, सोमवार म्हणजे काय उत्तर येणार? तर याचं सोमवार. काय उत्तर येणार? सोमवार. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते आता. 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता? चला करा आता. 1 फेब्रुवारी, कागद पेन उचला सर्वांनी. 1 फेब्रुवारी किती? 1996. तुम्हाला पण सोबत सोबत सोडवायचे आहे. काय होतं? तर बुधवार होता. ठीक आहे. मग नंतर काय म्हणते? तर 3 मार्च. 3 मार्च 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ते सांगायचे आहे. तर काय घेणार मित्रांनो? पहिल्या महिन्याची शिल्लक दिवस. पहिल्या महिन्याची शिल्लक दिवस म्हणजे काय? फेब्रुवारी महिन्याची शिल्लक दिवस. बघा 1996 हा काय आहे? तर लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारी हा महिना कितीचा असणार? तर फेब्रुवारी महिना 29चा असणार. याच्यात लिहून देतो. ठीक आहे. 29 मायनस काय करायला लागेल मला? 1 म्हणजे शिल्लक किती? 28 उरणार. शिल्लक किती उरणार? 28. मग मला फेब्रुवारीपासून जाने कुठपर्यंत आहे? मार्चपर्यंत. मार्चचे काय घेणार? तर मी मार्चचे घेणार. दिलेली तारीख, मार्चची दिलेली तारीख आहे 3. बघा मग याला लहान करा. लहान कशाने करून? 7ने भाग देऊन 0, 7×28 म्हणजे बाकी किती उरली? 0. म्हणजेच यांची बाकी किती उरत आहे? तर 3. 3ला 7ने भाग द्या, बाकी किती उरणार? तर 3च बाकी उरणार. 3 बाकी. बरं 3 प्लस करू की मायनस करू? आहे ना. फेब्रुवारी दिलं आहे आपल्याला, मार्चपर्यंत जानी आहे. तर किती उरलं? 3 बाकी उरले. तर 3 काय करणार? पुढे जानी आहे तर प्लस करणार. +3 म्हणजेच काय होणार? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. +3 करा. काय होणार? तर शनिवार. उत्तर काय येणार आहे याचं? शनिवार. आहे का ऑप्शनमध्ये? आहे ना. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 3 हा काय असणार? तर एकदम बरोबर उत्तर असणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते. जर 20 जुलै 2021 रोजी मंगळवार होता, तर 28 नोव्हेंबर 2021 रोजी कोणता वार होता? चला 20 जुलै किती? तर 2021 कोणता वार होता? मंगळवार. मंगळ. आणि काय काढायला सांगितलंय? 28 नोव्हेंबर किती? तर 2021 कोणता वार आहे ते सांगणे. कसं काढणार? तेच पद्धत. बघा पहिल्या महिन्याचे काय शिल्लक दिवस. बघा जुलै हा 31 दिवसांचा असतो. 20 दिवस दिलेत म्हणजे शिल्लक किती असणार? तर शिल्लक असणार त्याचे 11 दिवस. किती दिवस शिल्लक असणार? 11 दिवस. मग बघा जुलै नंतर ऑगस्ट, ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरची दिलेली तारीख. यातीच ज्याने आहे ना. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. मग लिहत कशाला बसायचं? डायरेक्ट आकडे मांडायचे. चला करा. हे लहान होते का? बघा 7ने भाग दिला 4 बाकी, 7ने भाग दिला 0 बाकी. करा आता यांची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 किती होणार? तर 12. 12/7 म्हणजेच काय होणार? 5 बाकी. काय होणार? 5 बाकी. बघा पुढे जातात की मागे जातात? तुम्ही म्हणाल नाही सर आपण पुढे जात आहोत. पुढे जात आहोत ना, मग काय करावं लागेल? +5 करावं लागेल. जे काही बाकी उरली आपली ते प्लस करावं लागेल. मग बघा तुम्हाला कालच सांगितलं +5 करा किंवा -5 करा. उत्तर आपला काय येणार? तर उत्तर येणार आपला सारखाच. बघा तर +5 करा किंवा -2. -2 करू. काय येणार? सोमवार, रविवार. म्हणजे याचं उत्तर काय येणार? तर मित्रांनो रविवार. 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 कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 1 हा काय असणार? एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला काय तर बघा प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते. जर 15 ऑगस्ट 2001 रोजी बुधवार होता, तर 2 ऑक्टोबर 2001 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? 15 ऑगस्ट
15 ऑगस्ट किती 2001. कोणता वार होता तर बुधवार. बुधवार होता. तर 2 ऑक्टोंबर, 2 ऑक्टोंबर हा ऑगस्ट आहे, ठीक आहे, हा ऑक्टोंबर आहे. 2 ऑक्टोंबर 2001 रोजी कोणता वार होता तर ते काढणे आहे आपल्याला. चला, कुठपासून कुठपर्यंत जाणी आहे आपल्याला, ऑगस्टपासून ऑक्टोंबरपर्यंत. बघा ऑगस्टमध्ये किती दिवस असतात, 31, 15 दिले आहेत, म्हणजे शिल्लक किती असणार तर 16 ऑगस्ट. सप्टेंबर, ऑक्टोंबर, ऑक्टोंबरची दिलेली तारीख आपल्याला ऑक्टोंबरपर्यंत जाणी आहे. तर ऑक्टोंबरची काय येणार तर आपल्याला दिलेली तारीख किती आहे तर 2. चला याला लहान करून घ्या. 7 दुनी 14 किती उरणार 2, म्हणजे हे किती होणार तर यांची बेरीज 6. 6 बाकी डायरेक्ट, कारण की 7नी तर भाग जात नाही, तर काय होणार 6 बाकी होणार. तर काय करावं लागेल मला, प्लसच करावं लागेल, कारण की पुढे जातो आम्ही. तर प्लस करा 6. बघा +6 करा किंवा -1 करा, उत्तर काय येणार तेच येणार. बघा बुधवारमधून 1 गेला काय येणार तर मंगळवार. बुधवारमधून 1 गेला काय येणार मंगळवार. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. हा बरोबर दिसते का. हां, चला याला वापरू आतापासून. बुधवार हा काय आहे तर एकदम बरोबर, सॉरी मंगळवार हा काय आहे एकदम बरोबर उत्तर आहे. चलो काय म्हणते, 13 जून 2005ला शुक्रवार होता, तर 5 जुलै 2005ला आठवड्याचा कोणता वार होता. 13 जून दिलाय आणि 5 जुलै विचारलाय, कळालं नाही हे, ॲटलिस्ट एक तर हे काय तर तुमच्यासाठी होमवर्क आहे. एकच, कालच्या याच्यात एक होता, आजच्या याच्यात एक सफिशियंट आहे. हा काय आहे तर तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढचे मी सांगतो, किती बाकी आहेत आणखी पाहून घेऊ. कोणता 1 2 3, चला 3च प्रश्न बाकी आहेत. हां चला काय म्हणते याच्यात, जर 20 मे 2018 हा रविवार असेल तर 26 ऑगस्ट 2018 रोजी कोणता वार होता. बघा 20 मे 2018 ला कोणता वार आहे, रविवार. रविवार आहे. तर 26 ऑगस्ट, तर 26 ऑगस्ट 2018ला कोणता वार असेल ते सांगायचे आपल्याला, बरोबर आहे. चला पद्धत काय तेच राहणार. काय करणार तर स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत, जाणी कुठपासून कुठपर्यंत, मे पासून ऑगस्टपर्यंत जाणे, ठीक आहे. याला एकदा चांगले लिहून देऊन देतो, मे जून जुलै आणि काय तर ऑगस्ट. कुठपर्यंत जाणे आहे आपल्याला, ऑगस्टपर्यंत जाणे आहे. बघा मेचे शिल्लक दिवस, मेमध्ये दिवस किती राहतात 31. 31मधून 20 गेले किती राहणार तर 11. किती राहणार, मेचे शिल्लक दिवस 11. मग जून 2, जुलै 3 आणि ऑगस्टची दिलेली तारीख. चला यांना लहान करूया. बघा 7 1 7, 4 वाचले, हे काय होणार 7 तेरी 21 किती वाचणार तर 5 वाचणार. चला करा आता यांची बेरीज, काय होणार 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 किती होणार तर 14. 14/7 त्याची येते ना बेरीज, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, म्हणजे काय होणार 0 बाकी. 0 बाकी आहे तर तुम्ही +0 करा किंवा -0 करा, तेच उत्तर येणार. काय येणार तर रविवार. काय उत्तर येणार याच्या, रविवारच आहे का ऑप्शनमध्ये, आहे ना. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, थोडा कॅल्क्युलेशनमध्ये पाहून घ्याल, शिकवता शिकवता घाई गडबडीत 1-2 आकडे इकडे तिकडे झाले तर कमेंट करून सांगाल थोडं. ठीक आहे, हे झालं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, जर 3 फेब्रुवारी 2015 मंगळवार असेल तर 6 जून 2015 हा आठवड्याचा कोणता वार होता. किती तर 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारी हा काय आहे तर 2015. 3 फेब्रुवारी 2015ला कोणता वार आहे तर मंगळवार. मंगळवार. तर 6 जून 2015ला 6 जून 2015ला कोणता वार असणार. बस तेच पद्धत, काय नाही करणे आहे आपल्याला, सुरुवातीचा महिना आणि एंडिंगपर्यंत. बघा कुठपासून, आता डायरेक्ट बघा फेब्रुवारी 2015 15 लीप वर्ष आहे का, नाही आहे. तर त्याच्यात किती दिवस, 28 दिवस. बघा 28मधून 3 गेले किती राहणार 25, म्हणजे फेब्रुवारीचे 25. मग काय येणार फेब्रुवारी, मार्चचे 3, एप्रिलचे 2, मेचे 3 आणि जूनची दिलेली तारीख तेच येणार. बघा याला लहान करून घ्या. 7 तेरी 21, 4 वाचले.
मग काय बेरीजच करणे आहे बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 6 किती होणार तर 18. म्हणजेच काय होणार 18/7 म्हणजे 7 दुनी 14 किती वाजले 4. 4 बाकी किती बाकी आली तर 4 बाकी आली. मग काय करणार मी प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल नाही ना सर प्लस करा ना पुढे जात आहोत आपण. तर काय करणार मी +4. मग करा. मंगळवार +4, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे काय येणार तर शनिवार. याच्या उत्तर काय येणार शनिवार येणार. कोणता ऑप्शन आहे का ऑप्शनमध्ये आहे? कोणता ऑप्शन नंबर 3 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. चला पुढचा पाहूया बघा. 26 जानेवारी 2015ला सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2015ला कोणता वार असेल? 26 जानेवारी 2015ला कोणता वार असेल तर सोमवार. सोमवार. आणि 15 ऑगस्ट 2015ला कोणता वार असेल तेच सांगायचं. बघा जानेवारीपासून कुठपर्यंत जाणी आहे तर आपल्याला ऑगस्टपर्यंत जाणी आहे. तर जाऊ आपण आता लिहिणार आहे इथं मी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि काय तर ऑगस्ट. काय लिहिणे आहे आपल्याला ऑगस्टपर्यंत जाणे. बघा जानेवारी 26 दिली आहे म्हणजे शिल्लक दिवस किती असणार जानेवारीत 31 दिवस 26 दिलं आहे म्हणजे शिल्लक किती येणार 5. फेब्रुवारीचे किती बघा 2015 लीप वर्ष आहे का नाही लीप वर्ष असेल तर 1 येणार शिल्लक नसेल तर काय येणार 0. मग 0 बघा जानेवारी 5 फेब्रुवारी 0 मार्च 3 एप्रिल 2 मे 3 जून 2 जुलै 3 आणि ऑगस्टची दिलेली तारीख किती तर 15. चला कोणाला लहान करणी आहे का आहे ना 15. 7 दुनी 14 किती वाजले 1. आता काय करणार आपण आता करणार ह्या सर्वांची बेरीज बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 किती होणार 15, 15 आणि हे किती होणार 4 19. 15 आणि 4 किती होणार 19, 19 भागीला 7 तर काय होणार 7 दुनी 14 5 बाकी उरणार. 7 दुनी 14 आणि काय उरणार तर 5 बाकी उरणार. तर बघा 5 बाकी उरणार प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर प्लस करा ना पुढे जात आहोत. मागे जात असतून तर जर असा दिला असता 15 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्ट 2015ला सोमवार असतं तर 26 जानेवारी 2015ला काही तर मायनस गेला असता. पण आता काही जाणे पुढे जाणे आहे म्हणून काय करणार +5. बघा +5 करा किंवा -2 करा काय येणार तर उत्तर तेच येणार. म्हणून सोमवार -2 करतो मी सोमवार रविवार शनिवार म्हणजे याच्या उत्तर काय येणार तर शनिवार. याच्या उत्तर काय येणार शनिवार. म्हणजेच याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट दिसून आली का मित्रांनो? कोणती गोष्ट? जर 26 जानेवारी 2015 हा म्हणजे 26 जानेवारी साधा वर्ष दिला असेल आणि आपल्याला 15 ऑगस्ट साधा वर्ष विचारलं असेल तर त्याच्यात किती प्लस करावं लागेल किंवा कितीचा फरक असतो तर 5च्या. आणि जर लीप वर्ष असेल तर 1 दिवस वाढणार म्हणजे काय होणार 6च्या. म्हणून नोट लिहून घ्या एक. याच्यात नोट लिहून घ्या नोट. नोट काय लिहिणी आहे तुम्हाला? पहिली नोट लिहिणी आहे 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट साध्या वर्षात प्लस किंवा -5 करावे. साध्या वर्षात काही तर प्लस किंवा -5 करावे कारण की त्यांच्यामध्ये फरक कितीचा असतो 5चा असतो. मग दुसरी नोट काय तर तेच 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट लीप वर्षात. आता काय येणार लीप वर्षात प्लस किंवा -6 करावे. 6 करावे. समजलं प्लस किंवा मायनस काय
पुढे जायचं असेल तर प्लस, मागे जायचं असेल तर मायनस. समजलं? तर हे एक नोट लक्षात ठेवा मित्रांनो. तर अशा पद्धतीने काय तर आपला टाईप नंबर 2 हा देखील कंप्लीट झाला. उद्याच्या क्लासला येताना, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. उद्याच्या क्लासला येताना काय करायचे आहे, तुम्हाला टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2 चांगल्याने करून यायचे आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि PDF साठी काय करायचे आहे, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ठीक आहे. PDF तुम्हाकडे पाहिजेत ह्या प्रश्नांचे जे काही मी शिकवतो ते. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.